मस्त गरमागरम खरपूस अशी उडदाची भाकर आणि अस्सल विदर्भ स्टाईलचा हा ठेचा आहे. अगदी साधा आणि सोपा. सोबत खायला मस्त आपण कच्च्या टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि खरपूस भाकर खाऊ नसाल शकत तर ही आपण छान सॉफ्टवालीच उडदाची भाकर पण बनवलेली आहे त्याच्यासोबत. तुम्हाला जर तळणा पुरणाचं आणि गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करा. म्हणजे अस्सल मराठमोळा वैदर्भीय स्टाईलचा हा मेनू आहे आणि तुमच्या तोंडाची चव जी आहे ती अशी वाढवणार की अप्रतिम लागते आणि तुमच्या तोंडाला काय चव देईल हे तुम्ही खाल्ल्यानंतरच सांगाल. नमस्कार, सुषमा जल्दीवाली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. सो तुमची दिवाळी जी आहे ती आशा आहे खूप चांगली गेली असेल, आनंदात गेली असेल, मजेत गेली असेल. आमची पण दिवाळी खूप छान झाली आणि रेसिपी जी आहे ते दिवाळीनंतर 15 दिवसांनी पोस्ट करते. थोडंसं कारणही तसंच होतं तर त्याबद्दल क्षमा असा द्या. आणि जे आहे दिवाळीमध्ये काय होतं ना की खूप तळणाचं, पुरणाचं आणि गोडाचं इतकं खाल्लं जातं आणि एका स्टेजला असं वाटतं म्हणजे माझा हा फिक्स मेनू आहे दिवाळीनंतर जे आहे ते मी हे करते. कारण असं वाटतं की एकदम साधं काहीतरी खावं, छान चमचमीत नको आणि खूप चटपटीतही असं नको. सो आणि थंडीची चाहूल थोडीशी लागली आहे आणि याच सीझनमध्ये ते केल्या जाते म्हणून माझं दरवर्षीचं फिक्स असतं मी जे आहे ते दिवाळीनंतर उडदाच्या भाकर, ठेचा आणि त्याच्यासोबत जे आहे ते टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आपण. म्हणजे हिरव्या टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि अत्यंत साध्या पद्धतीने आणि साधं जेवण आहे ते तुम्हाला खूप आनंद देऊन देते. हे जे जेवण आहे असं साधं जे आहे ते खूप चमचमीत आणि चटपटीत खाल्ल्यानंतर किंवा तेलकट तुपकट असं सगळं खाल्ल्यानंतर. सो याच्यामध्ये जे आहे ते उडदाचं पीठ जे आहे ते कसं दळून आणायचं ते सगळं सांगितलं आहे किंवा बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या याच्यामध्ये सांगितल्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ही जी रेसिपी आहे ती दिवाळीनंतर मी बनवलेली आहे आणि ही तुमच्यासोबत मी शेअर करते. या रेसिपी पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि रेसिपीला एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका. आणि याच्यामध्ये जे आहे ते आपण दोन्ही पद्धतीने भाकरी जे आहे ते कशा बनवायच्या, म्हणजे तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असेल तर त्या कशा बनवायच्या किंवा तुम्हाला क्रिस्पी छान थोड्या कडक पाहिजे असेल तर त्या कशा बनवायच्या, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो आता आपण आपली रेसिपी पाहूया. मिसळाची भाकर बनवण्यासाठी आपल्याला मिसळाचं दळून आणावं लागतं. तर त्यासाठी मी इथे ज्वारी घेतली आहे. ज्वारीला छान साफ करून घ्यायचं आणि हे 1 किलो ज्वारी आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकायला हे उडीद घेतलेले आहे. तर उडदाला पण छान साफ करून घ्यायचं आणि हे अर्धा किलो उडीद आहे. म्हणजे 1 किलो ज्वारीला मी अर्धा किलो उडीद घालते आणि मी ही 2च याची मिसळाची भाकर करते. याच्यामध्ये बरेच जण मूग टाकतात, आपलं बाजरी घालतात किंवा गहू पण घालतात. पण माझं जी मिसळाची भाकर असते फक्त 2च याची असते आणि त्याचा जो रेशो असतो 1 किलोला अर्धा किलो. तर आता मी हे सगळं चक्कीवरून जे आहे ते बारीक दळून आणणार आहे. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला मिरच्या लागणार आहे. तर मिरच्या ज्या आहे अशा लाईट ग्रीन कलरच्या ज्या मिरच्या असतात ना त्या घ्यायच्या, डार्क घ्यायच्या नाही कारण त्या खूप तिखट असतात. आणि अशा ह्या लांब लांब येतात ह्या मिरच्या, तर काय करायचे नाही याचे असे 2 तुकडे करून घ्यायचे, नाहीतर त्या अशा फुटतात मग आपण जेव्हा भाजतो तेव्हा. तर म्हणून असे 2 तुकडे केले की त्या फुटत नाही किंवा उडण्याची शक्यता नसते. नंतर इथे मी ही कोथिंबीर आहे, कोथिंबीर घेतली आणि थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या पण आहे, पण कोवळ्या काड्या घ्यायच्या, राट घ्यायच्या नाही. आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहे साफ करून घेतल्या. तर एक गाठा जनरली होतात त्याच्या मी काढलेल्या ह्या लसणाच्या पाकळ्या आहे. आणि आपल्याला 1 चमचा जे आहे ते जिरं घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर खूप झणझणीत खायची सवय असेल किंवा ठेचा तुम्हाला झणझणीत लागत असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोड्याशा जे आहे 5-6 तिखटवाल्या मिरच्या किंवा डार्क ग्रीन मिरच्या ज्या असतात त्या मिरच्या टाकू शकतात. आता मी याचे सगळ्याचे असे 2-2 तुकडे करून घेते. मिरच्यांना भाजून घेऊया. त्यासाठी कढई ठेवून दिली गॅसवरती. गॅस ऑन करून द्यायचा आणि ह्या सगळ्या मिरच्या आपण कढईमध्ये टाकून घेऊ. त्यांना मीडियम फ्लेमवरती आपण परतवून घेऊ. ते आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यामधलं पाणी जे आहे ते ड्राय होऊ द्यायचं सुरुवातीला. 200 ग्रॅम ह्या मिरच्या आहे आणि मिरच्या बघा आता चटचट करायला लागलेलं आहे असं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीच्या होईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे आणि त्याचा एक आवाज पण यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे त्या भाजल्या जात आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम स्लोवरती करून द्यायची. आता त्याच्यामध्ये मी त्याच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या, नंतर हे जिरं आहे, जिरं टाकून घेतलेलं, नंतर ही कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकून घेतल्या. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. याला मिक्स करून घ्यायचं आता सगळं व्यवस्थित. आणि आता त्याच्यामध्ये फक्त छोटे पोहे खायचे जे चमचे असतात ना त्या चमच्याने 2 चमचे आपण तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्यानंतर परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. ते तेल जे आहे ते सगळीकडे लागायला पाहिजे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपली स्लोवरतीच आहे
आणि आता या स्टेजला त्याच्यावरती पटकन झाकण ठेवून द्यायचं, नाहीतर त्याचा ठसका उठतो. 2 ते 3 मिनिट या तेलामध्ये झाल्यानंतर आता आपण गॅस जो आहे तो बंद करून देऊ. आणि आता इमिजिएट झाकण काढायचं नाही, नाहीतर त्याचा खूप ठसका येईल आणि सगळ्यांना घरामध्ये ठसका लागू शकते. सो थोडंसं टेम्परेचर डाऊन झालं की मग आपण झाकण उघडू. कच्च्या टोमॅटोची चटणी बनवतो आहे, तर कच्चे टोमॅटो जे आहे ते अशा पद्धतीने कापून घ्यायचे. तुम्ही पिकलेली टोमॅटोची बनवू शकता. तिखटवाल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या कापून घेते. त्या एक तर अगदी बारीक फाईन कापून घ्यायच्या. काही जणांकडे तिखट अजिबात चालत नाही, तर अशा वेळेस या मिरच्याचे फक्त 1-2 काप करून घ्यायचे आणि ते टाकायचे. आणि नंतर ते मिरची जी आहे ती बाहेर तुम्ही काढू शकता. त्याचं एक तिखट जे आहे किंवा त्याची जी टेस्ट आहे ते त्याच्यामध्ये येऊन जाते त्या या मिरचीवरचं झाकण जे आहे ते काढून घेतलं. आणि आता या मिरच्यांना पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. मिरच्या थंड झालेल्या होत्या, सो मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या टाकून घेतलेल्या. आणि आपण आता याचा ठेचा तयार करू. इथे आपला ठेचा पण तयार आहे. पल्स मोडमध्ये फिरवून घेतलेला आहे मी याला. खूप असं आपल्याला फाईन नाही करायचं आहे. ठेचा जो आहे ते थोडंसं जाडसरच असायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते. पूर्वी तर हे जे दगडाचा खल असायचे ना त्याच्यामध्ये करायचं, कारण ते ठेचून ठेचून केल्या जायचं म्हणून त्याला ठेचा म्हणायचे. पण आता खल आहे माझ्याकडे, पण तो छोटा आहे, मेटलचा खल आहे. पण दगडाच्या खलामध्ये जे आहे ती टेस्ट याची अप्रतिम येते. आणि अशा पद्धतीने आपला ठेचा जो आहे तो रेडी आहे. तो एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आता हा तयार झालेला ठेचा जो आहे तो आपण या एखाद्या कुठल्याही भांड्यामध्ये काढून तुम्ही घेऊ शकता. आणि मी हा ठेचा असाच ठेवणार आहे. मला याच्यामध्ये आता परत मी तेल टाकणार नाही. तुम्हाला जर तेल पाहिजे असेल ना तर तुम्ही जिऱ्या मोहरीचा थोडा तडका द्यायचा तेलाला आणि ते तेल याच्यामध्ये टाकू शकता, किंवा थोडा ठेचा वाढल्यानंतर वरूनही घेऊ शकता. पण मला एकदम ऑथेंटिक अशी टेस्ट पाहिजे, त्याच्यामुळे मी आता इथे अजिबात तेलाचा वापर करणार नाही. आणि बघू शकता खूप मस्त आपला ठेचा तयार झालेला आहे. आणि त्या भाकरीसोबत अशाच पद्धतीचा ठेचा छान लागतो. कोर्स टोमॅटोची चटणी करतोय त्यासाठी कढई गॅसवरती ठेवून दिली आणि कढईमध्ये अगदी छोटे 2 चमचे तेल टाकून घेतलेलं. आता तेलाला गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊ आपण 1 चमचा आणि मोहरीला तडतडू द्यायचं. मोहरी तडतडायला लागली की गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्याला पण त्याच्यामध्ये फुलू द्यायचं. नंतर 1 पिंच जे आहे ते हिंग घालून घेतलेला. नंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आहे ते टाकून घेऊ आपण. नंतर ही हिरवी मिरची आहे की आपण कापून घेतलेली आणि याला थोडंसं तेलामध्ये आता होऊ द्यायचं. नंतर हे अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, नंतर ही थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. याला मिक्स करून घ्यायचं आणि हे कापून घेतलेले टोमॅटो आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया. जवळपास पावभर टोमॅटो होते हे. याला आता मिक्स करून घेऊ आपण. गॅसचा जो हे आहे ना, आपली भाजी वगैरे टाकेपर्यंत स्लिमवरतीच ठेवायचं. आपले मसाले जे आहेत ते स्लिमवरती छान होतात, जळत नाही आणि ठसका पण लागत नाही. आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ. आता त्याच्यावरती झाकण ठेवून टोमॅटोला थोडं सॉफ्ट होऊ देऊ. आपण चेक करून बघूया. आपले टोमॅटो जे आहेत ते सॉफ्ट झालेले आहे, पण जसे आपलं लाल टोमॅटो असते ना तसे एकदम हे सॉफ्ट होत नाही, कारण हे कच्चे टोमॅटो आहे आणि थाडे असतात. आणि मला थोडीशी ओलसर पाहिजे आहे चटणी, म्हणून मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते. ज्याच्यामध्ये मी ठेचा काढला होता ना, मी तेच पाणी त्याच्यात थोडंसं हे करून टाकलेलं, कारण भाकरीसोबत ना थोडीशी ओलसर चटणी जी आहे ती छान लागते. म्हणजे तुम्ही लाल टोमॅटोची जरी करत असाल आणि त्याला पाणी नसेल हे झालं ना, तर थोडेसे सॉफ्ट झाल्यावरती चांगले टोमॅटो तुम्ही थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्या, कारण ती चटणी चांगली लागते. शेवटी ऑप्शनल आहे. आणि हा थोडासा गूळ घालते. गूळ घालून घ्यायचं, कारण गुळाने जे आहे ते चांगली चव येते त्याला. कारण कच्चे टोमॅटो जे आहे त्याची टेस्ट जरा वेगळी असते पिकल्या टोमॅटोपेक्षा, म्हणून थोडासा गूळ घातला ना तर त्याची चव जी आहे ती छान येते. आणि आता याला मंद आचेवरती थोडा वेळ मी तो गूळ जो आहे तो विरघळेपर्यंत शिजू देते. आणि बघूया आपण. आणि ते आपला गूळ जो आहे तो सगळा विरघळलेला आहे. आपली चटणी पण तयार आहे. आपण आता गॅस बंद करून देऊया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आपण. आता उडदाच्या भाकरी करायला घेऊया. तर त्यासाठी या ग्लासाने मी याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घेऊन घेतलं. म्हणजे 2 ग्लास मी आधीच टाकलं होतं आणि या पाण्याला जे आहे ते आपल्याला आता उकळी येऊ द्यायचं आहे. आता हे दळून आणलेलं उडदाचं पीठ आहे ते चाळून घ्यायचं. मी आधीच चाळून ठेवलं होतं याला. हे तुमच्या अंदाजाने घ्यायचं, तुमच्याकडे किती लोक आहेत किंवा किती भाकऱ्या लागतात त्याच्यानुसार. मी इथे 1.5 वाटी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया.
आणि हे आपण चांगलं मीठ जे आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. उडदाच्या भाकरीमध्ये मीठ जे आहे ना जरा जास्त घालायचं. आपण हे मीठ अवश्य घालायचं, नाहीतर त्या चवदार अशा लागत नाही. उडदाच्या भाकरीमध्ये मीठ घालूनच उडदाच्या भाकरी बनवायच्या, म्हणजे त्या छान बनतात आणि मस्त चवदार होतात. त्याला असं मध्यभागी थोडंसं गोल करून घ्यायचं, कारण आपल्याला इथे पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. आता हे जे गरम पाणी आहे किंवा आंधण पण म्हणतात याला, म्हणजे बॉईल होऊ दिलेलं पाणी आहे, चांगलं उकळू द्यायचं. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ, पण थोडं थोडं टाकायचं, एका वेळेस सगळं टाकायचं नाही. ठेवायच्या वेळेस थोडं जास्तच ठेवायचं, कारण परत परत ठेवायला नको म्हणून, कारण वेगवेगळी पिठं थोडं पाणी जे आहे ते कमी जास्त पितात. आणि आता आपल्याला एक याचं गडेदार असं हे तयार करायचं आहे. तर थोडं थोडंसं पाठीमागचं या पुढे जे आळं म्हणतात ना, त्या आळ्यात ते ओढत जायचं आणि आपण आता हे गडेदार असं हे तयार करून घेऊ या पिठाला. त्याच्यामध्ये परत पाणी टाकलं नाही आहे, आपलं तेवढ्याच पाण्याने झालेलं आहे. आणि बघू शकता असं तुम्ही छान असं गडेदार हे तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं आपल्याला पाहिजे. आणि इन केस कधी तुमचं पाणी जास्त झालं किंवा कमी झालं तर त्याच्यामध्ये पण ॲडजस्टमेंट आहे. जर जास्त झालं पाणी तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं, कमी झालं तर थोडं पाणी टाकायचं. पण पीठ घातल्यावरती मीठसुद्धा थोडं टाकायचं, कारण मीठ पण त्याला बॅलन्स असायला पाहिजे, तरच ती भाकर जी आहे ती छान चवदार होते. सो आपलं आता हे सगळं भिजवून झालेलं आहे. आणि उडदाची भाकर जी आहे ते गरम पाण्यानेच करायची, त्याच्यामुळे ती भाकर दिवसभर छान सॉफ्ट राहते, खायला पण चांगली लागते. आणि आता हे सगळं जे आहे ना असं दाबून द्यायचं आणि तुम्हाला जेवढी भाकरीला लागते त्यातलं थोडं थोडं पीठ असं बाजूला काढून घ्यायचं. आता पाण्याच्या हाताने काय करायचं ना, हा जो उंडा आहे तो छान त्या उंड्याची चांगली मस्त अशी मॉलिश करायची. आणि मीठ जे आहे ते पिठातच घालायचं, कारण आपण पाणी अंदाजाने ठेवतो ना, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण चुकू शकते. म्हणजे उंड्याला जेवढी चांगली मॉलिश होईल ना तेवढी तुमची भाकर जी आहे ती चांगली बनेल, म्हणजे सॉफ्ट पण राहील आणि लाटायला पण तुम्हाला व्यवस्थित जाईल. आता मी लाटून करते या भाकरी. तो हाताचा हा पोर्शन असतो ना, तर या पोर्शननी थोडंसं दाबून याची मॉलिश करायची, कारण उडदाचं पीठ आहे ना, उडीद कसे असते ना थोडेसे स्टिकी उडीद असतात, म्हणून त्याची मॉलिश चांगली होणे हे गरजेचं आहे. सॉफ्ट हा उंडा तयार झालेला आहे, पण हा थोडासा मोठा झालेला, मी यातलं थोडंसं जे आहे ते काढून घेते आणि मला पाहिजे तेवढाच मी घेते. थोडंसं छान असं गोल याला व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या उलणार नाही. आता उडदाच्याच पिठाचं मी याला घोळण लावून घेतलेलं आहे. अगदी थोडं लावायचं, खूप लावायची गरज नाही आहे घोळण. आणि थोडासा हा उंडा जो आहे तो आपण मोठा करून घेऊ आणि याला आपण आता हलक्या हाताने लाटून घेऊ. तुम्ही हातावरही करू शकता. मी भाकरी जी आहे, कुठलीही भाकर असो, खूप पातळ नको आणि खूप जाड नसो, मीडियम थिकनेसची भाकर असायला पाहिजे, तेव्हाच ती भाकर खाण्यात कशी मजा येते. ही भाकर जी आहे ती लाटून झालेली आहे, सगळ्या बाजूने एकसारखी झाली. आता जे एक्सेस पीठ असते ना ते दोन्ही बाजूचं काढून टाकायचं. मी तिकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भाकरीची जी थिकनेस आहे ती सगळ्या बाजूनी सारखी आलेली आहे. तव्यावर टाकायच्या आधी हलकासा मी पाण्याचा हात घेतलाय, म्हणजे आपली भाकर जी आहे ती अशी कोरडी कोरडी दिसणार नाही. तर दोन्ही बाजूनी आपण असं थोडासा पाण्याचा हात याला लावून देऊ. भाकरी करताना तव्याला चांगलं पहिल्यांदा गरम होऊ द्यायचं. आपला तवा जो आहे तो चांगला गरम झालेला आहे आणि आपण आता ही तयार केलेली भाकरी त्या तव्यावरती टाकून देऊ. आपला तवा जो आहे तो चांगला गरम होता, म्हणून आपण भाकर जी आहे ती पटकन लवकरच उलटवून घ्यायची. पहिले थोडासा सराटा घालून बघायचा त्याच्यामध्ये आणि बघायचं की परतल्या जाते की नाही. आता या भाकरीला आपण परतवून घेतलंय दुसऱ्या बाजूनी आणि मगच ती पलटवायची. काय होते, कधी कधी ती झाली नसली ना तर ती चिपकून राहते, म्हणून हलकासा सराटा घालून आपण चेक करायचं की आपली भाकरी पलटवण्यासाठी झाली आहे की नाही झाली आहे. दुसऱ्या बाजूनी पण भाकरीला चेक करायचा. पाण्याचा वापर जास्त नाही केला त्याच्यामुळे आपली भाकर जी आहे ती पटकन निघते. सो दुसऱ्या बाजूनी थोडी व्हायची आहे, सो मध्ये मध्ये चेक करत राहायचं त्या भाकरीला, म्हणजे ती जळणार नाही. आता ही दुसऱ्या बाजूनी पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता हिला शेकून घेऊ. तुम्ही आयदर गॅसवर शेकू शकता किंवा डायरेक्ट तव्यावरती पण शेकू शकता. भाकरी मोठी आहे आणि आपलं हे छोटा आहे गॅसचा फ्लेम, तर त्याच्यामुळे तुम्ही असं थोडंसं चिमट्याच्या साहाय्याने ती सरकवून सगळ्या बाजूनी तिला शेकून घेऊ शकता. आणि इथे आपली भाकर जी आहे ती सगळ्या बाजूनी छान शेकून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त पोपडेदार आपली भाकर तयार झाली आहे आणि तेवढीच नरम अशी आपली भाकर जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाकरीचा जे आहे तो छान असा पोपडा निघतोय, बघू शकता. मस्त पोपडेदार आपली भाकर झालेली आहे आणि बाकीच्याही भाकरी आपण अशाच तयार करून घेऊ. आता हीच भाकरी खरपूस कशी करायची ते बघायचं, कारण सॉफ्ट पण होते आणि हीच भाकरी आपल्याला खरपूस पण करता येते. खरपूस पण भाकर खूप चांगली लागते उडदाची. आता आपण याला पलटवून घेतलं या भाकरीला. या भाकरीला आता दुसऱ्या बाजूने शिजू द्यायचं. काय करायचं ना, डायरेक्ट गॅसवर न टाकता ही भाकर परत तव्यावरतीच उलटी मारायची. गॅसची जी फ्लेम आहे ते थोडी कमी करून घ्यायची
आणि थोडीशी सराट्याच्या साहाय्याने जी आहे त्या भाकरीला सगळ्या बाजूनी दाबत जायचं. या बाजूनी दाबून झालं की परत ती या बाजूनी टाकायची आणि या बाजूनी पण तसंच करायचं. सराट्याच्या साहाय्याने तिला असं दाबत न्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढंही ओलसरपणा आहे तो हळूहळू काय होतो, निघून जातो किंवा इव्हॅपोरेट होतो आणि आपली भाकर जी आहे ती खरपूस अशी तयार होते. भाकरीला दोन्ही बाजूनी दाबून दाबून आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. या भाकरीला जे आहे ते आपल्याला फुलू नाही द्यायचं आहे. फुलली की ती थोडी सॉफ्ट होऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता ही भाकरी जी आहे ती आपली मस्त अशी खरपूस झालेली आहे आणि खूप छान लागते ही खरपूस भाकरी. ठेच्यासोबत पण गरम गरमच खायचं, म्हणजे खरपूस बनली की ती गरम गरम खायचं, थंडी नाही होऊ द्यायची. सो इथे आपली खरपूस भाकर पण तयार आहे. म्हणजे हा मेनू मोस्टली याच सीझनमध्ये केला जातो, हिवाळ्यामध्ये, किंवा आपले खूप सारे दिवाळी होतो, महत्त्वाचा सण, त्या सणात खूप सारं असं खाल्लं जातं की आपल्याला कंटाळा येतो एक वेळेस की अरे हे नको आता. तर अशा वेळेस हा मेनू तुम्ही नक्की बनवा. तुमच्या घरातले सगळेच इतके आवडीने खातील आणि प्रत्येक दिवाळीला सांगतील की नाही दिवाळी संपली, आता दिवाळीचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय, आता हा मेनू बनवा. तोंडाला अक्षरशः पाणी सुटणारा मेनू जो आहे तो तयार आहे. सो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आहे ना एकदम साधी सोपी आणि तोंडाला असं पाणी येतं. ही रेसिपी आपण म्हणजे सांगायच्या वेळेस, करायच्या वेळेस माझ्या तर येतच, म्हणजे खायची इच्छा होते, असं की कधी बनवतो आणि कधी खातो. सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.